नमस्कार मंडळी, मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे मी काही भुईमुगाच्या ओल्या शेंगा घेतल्या आहेत। तर आता तर सीझनच चालू आहे भुईमुगाच्या शेंगाचा। आपल्या सर्वांना भुईमुगाच्या ओल्या शेंगा म्हटलं की खूप आवडतात। असं होतं कधी मी या शेंगांना उकडून घेऊ आणि खाऊ किंवा भाजून खाऊ। तर यासाठी मी इथे काय केलं की पहिले तर 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आहे, कारण ओल्या शेंगा म्हटलं की माती खूप सारी असते, त्यामुळे तुम्ही बघू शकता। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी त्याला थोडंसं फोडून घेतलं आहे। एकदम थोडंसं फोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर कुकरमध्ये पाणी घेतलं आणि आता सर्व शेंगा त्यामध्ये टाकून घेतल्या। आता यावरतून थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ थोडंसं जास्तच टाकायचं आहे, कारण या शेंगांना थोडंसं मीठ जास्तच टाकलेलं चांगलं नसतं किंवा चांगलं लागतं। तर झाकण लावून मस्तपैकी 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे। जास्तही उकडून घ्यायचे नाही आहे, जास्त उकडलेल्या शेंगाही चांगल्या लागत नाही। तर उकडून झाल्यानंतर या चाळणीमध्ये मी या शेंगा टाकून घेतल्या आहेत। तुम्ही बघू शकता तर अशा शेंगा उकडलेल्या आहेत। आता ह्या शेंगा कोणाकोणाला आवडतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। या शेंगा मला भाजूनही खूप आवडतात आणि उकडूनही खूप आवडतात। चला तर तुम्ही पण या शेंगा खायला। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।